Hello student, in the previous lecture of the topic mechanical properties of fluid, I will explain the rise of liquid inside the capillary. Okay, and I will derive the formula for rise. That formula is H is equal to 2T cos theta divided by R rho G. Okay, on that formula some examples which are given in our Maharashtra textbook, I will solve that examples. So the first example, that is example number 2.7 on page number 43. Okay, the example says that the capillary tube of radius 5 into 10 raised to minus 4 meter immersed in a beaker filled with mercury. The mercury level inside the reservoir is found to be 8 into 10 raised to minus 3 meter below the level of reservoir. Determine the angle of contact and the additional information, that is surface tension of mercury 0.465 Newton per meter, density of mercury 13,600 kilogram per meter cube and acceleration due to gravity 9.8 meter per second square. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे की ह्या ठिकाणी जी लेवल आहे ती राइज होते का फॉल होते. जर का लेवल राइज होत असेल तर त्या ठिकाणी ती जे काही राइज आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. लेवल जर का फॉल डाऊन होत असेल तर ती लेवल तुम्हाला इथं निगेटिव्ह घ्यायची. इथं बघा आपल्याला कॅपिलरीची रेडियस दिलेली आहे. मर्क्युरीच्या रिझर्वायर मध्ये आपण ही कॅपिलरी डीप करून ठेवल्यावर काय दिसते आपल्याला, कॅपिलरी मधली जी मर्क्युरीची लेवल आहे ती रिझर्वायरच्या मर्क्युरी लेवल पेक्षा थोडीशी खाली येते. ठीक आहे, तर ही आत्ताची रिझर्वायरची लेवल आहे. मिनिस्कस आपल्याला माहिती आहे, कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होते. तर ह्या कॅपिलरीची रेडियस आपल्याला दिलेली आहे R इज इक्वल टू 5 इंटू 10 रेज टू मायनस 4. बोर्डाला सॉल्व्ह करताना सगळ्यात अगोदर आपण आता जास्त करून बोर्ड एक्झामला हे एक्झाम्पल कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्याचबरोबर सीईटीला आपल्याला कशा पद्धतीनं हे फास्ट करायचं आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला रेडियस ऑफ कॅपिलरी दिलेली आहे 5 इंटू 10 रेज टू मायनस 4 मीटर, किंवा तुम्हाला असं दिलं जाईल की 0.5 इंटू 10 रेज टू मायनस 3 मीटर, दॅट इज 0.5 मिलीमीटर. जर का मिलीमीटर मध्ये असेल तर तुम्हाला डाटा मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. पुढे काय म्हटले बघा, मर्क्युरी लेवल 8 इंटू 10 रेज टू मायनस 3 मीटर म्हणजेच 8 मिलीमीटरनं फॉल डाऊन झालेली आहे. ओके, द लिक्विड लेवल ओके इज इन मर्क्युरी इज फॉल्स बिलो द लेवल ऑफ रिझर्वायर. तर हे फॉल डाऊन जे दिलेलं आहे म्हणजे किती ना खाली आहे कॅपिलरी मधल्या मर्क्युरीची लेवल, तर ही 8 इंटू 10 रेज टू मायनस 3 मीटर किंवा तुम्हाला डाटामध्ये 8 मिलीमीटर असं देखील म्हटलं जाईल, तेव्हा तुम्ही डाटा मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सरफेस टेन्शन दिलेलं आहे मर्क्युरीचं की जे लक्षात ठेवायचं 0.465 न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचं स्टँडर्ड युनिट न्यूटन पर मीटर किंवा सीजीएस युनिट आहे डाईन पर सेंटीमीटर. ज्यावेळेला आपण डाईन पर सेंटीमीटर असं म्हणणार आहे त्यावेळेला आपल्याला त्याचं कन्व्हर्शन फॅक्टर लक्षात ठेवायचं. कन्व्हर्शन फॅक्टर तुम्ही फाइंड आउट करा. न्यूटन साठी 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेज टू 5 डाईन, 1 मीटर इज इक्वल टू 10 रेज टू 2 सेंटीमीटर, दॅट इज 10 रेज टू 5 अपॉन 10 रेज टू 2, दॅट इज 10 रेज टू 3 डाईन पर सेंटीमीटर. म्हणजे जर का डाईन पर सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर 10 रेज टू 3 ने मल्टिप्लाय करा. मर्क्युरी डेन्सिटी दिलेली आपल्याला रो ती आहे 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब किंवा तुम्हाला 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं पण देतील. आणि जी ची व्हॅल्यू सीईटीला जनरली जी ची व्हॅल्यू तुम्ही 10 कन्सिडर करत चला, पण बोर्ड साठी मात्र एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जो डाटा आहे तो व्यवस्थित इथं रिप्रेझेंट केला पाहिजे. डाटाला आपल्याला मार्क नाहीये, आपल्याला मार्क चालू होतात ते फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर सबस्टिट्यूशनचा जो पार्ट येतो त्याच्यामध्ये हा डाटा आपण पुटअप करावा लागतो. ठीक आहे, तर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे कॅपिलरी राईज साठी आपण फॉर्म्युला कुठला वापरणार आहे, तर H इज इक्वल टू
2t cos theta अपॉन r रो g ह्याचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सपोज तुम्हाला सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर सरफेस टेन्शन लेफ्ट साइडला घ्या, बाकीचे टर्म राइट साइडला. जी क्वांटिटी आपल्याला काढायची आहे तिच्यासाठी पहिल्यांदा एक्सप्रेशन तयार करून घ्या, मगच व्हॅल्यू पुटअप करायला सुरुवात करा. ठीक आहे. तर 2 इंटू सरफेस टेन्शन आहे 0.465 इंटू कॉस थीटा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला दिलेला नाहीये, काढायचा आहे तो, डिवायडेड बाय r 5 इंटू 10⁻⁴ इंटू रो 13,600 आहे, आपण 13.6 इंटू 10⁻³ असं लिहूया, इंटू g 9.8. आणि h आपल्याला गिवन आहे 8 इंटू 10⁻³ मीटर. पण हा जो h आहे तो राईज नाही आहे तर तो फॉल आहे, त्यामुळे लिहिताना हा h इथं पण निगेटिव्ह साईन देऊन लिहायचं आहे, -8 इंटू 10⁻³ त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की आपला जो कॉस थीटा येणार आहे तो निगेटिव्ह येणार आहे. आणि कॉस थीटा जर का निगेटिव्ह असेल तर थीटाची व्हॅल्यू ही ऑब्विसली ग्रेटर दॅन 90 असणार आहे. ठीक आहे. आपल्याला ह्याच्या पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला लॉग टेबलची गरज लागणार आहे. ठीक आहे. तर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार बघा, कॉस थीटा इज इक्वल टू -8 इंटू 10⁻³ इंटू 5 इंटू 10⁻⁴ इंटू 13.6 इंटू 10⁻³ इंटू 9.8. त्या टर्म सगळ्या तिकडे डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला जातील, डिवायडेड बाय 2 इंटू 0.465. ओके, 2 इंटू 0.465 डिवाइड होणार. हे कॉस थीटासाठी आपलं एक्सप्रेशन तयार झालं. सगळ्यात अगोदर 10च्या ज्या ज्या पॉवर्स आहेत त्या सगळ्या कंबाईन करा. 10⁻³ 10⁻⁴, इथं 10⁻³ 10⁻+3 कॅन्सल होते, राहते 10⁻⁴. ठीक आहे. त्यामुळे ही 10 ची पॉवर अगोदर राईट डाऊन करून घ्यायची आणि नंतर काय करायचं, निगेटिव्ह साईन इथं ऑलरेडी येणार आहे. 8 इंटू 5 दॅट इज 40, 40 इंटू 13.6 इंटू 9.8, 40 इंटू 13.6 इंटू 9.8 डिवायडेड बाय 2 आहे. 2 न 40 ला डिवाइड केलं तर मी 20 लिहितो, 20 डिवायडेड बाय 0.465. लॉग कॅल्क्युलेशन करत असताना जेवढ्या टर्म्स आपल्याला रिड्यूस करता येतील तेवढ्या रिड्यूस करून घ्या. हे 13.6 इंटू 20 दॅट इज 136 इंटू 2 आणि 136 इंटू 2 हे येते 272 आय थिंक है ना, इंटू 9.8 डिवायडेड बाय 0.465 इंटू 10⁻⁴. आता इथे 272 पण तुम्ही 2.72 इंटू 10⁻² लिहा. हे 10⁻+2 आणि 10⁻⁴ इथे 10⁻⁻² येईल. आता अप्रॉक्सिमेटली तुम्हाला जर का सीईटीच्या दृष्टिकोनातून कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हे 10 कन्सिडर करा, है की नाही. आणि इथं आपण थोडंसं वाढवलं, इथं थोडंसं कमी करा. 10 इंटू 2.72 किंवा 2.7 कन्सिडर करा, हे 27 येईल. आणि 27 डिवायडेड बाय 0.5, 27 डिवायडेड बाय 0.5 मीन्स 27 इंटू 2 म्हणजेच आलं अप्रॉक्सिमेटली 54. आणि 54 इंटू 10⁻² म्हणजे 0.54 तुमचा कॉस थीटा येईल अप्रॉक्सिमेटली. मी आता हे पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल न करायचं आहे. लॉग टेबल मध्ये माहिती आहे 2.72 चा लॉग प्लस 9.8 चा लॉग मायनस 0.465 चा लॉग. सगळ्यांचा लॉग बघा, लॉग बघून अँटी लॉग बघा, आपल्याला इथला आन्सर मिळेल. आता हे आन्सर डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर टेक्स्टबुक मध्ये 0.5732 आलेला आहे. कॉस थीटा इज इक्वल टू मायनस 0.5732 की जे आपण अप्रॉक्सिमेटली तेवढंच काढलेलं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर कॉस थीटा निगेटिव्ह आला तर आपल्याला एक प्रॉपर्टी इथं लक्षात ठेवायचं, स्टार करून ठेवा. यू नो दॅट कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा.
कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. आपल्याला लॉग टेबल मध्ये नॅचरल कोसाइन हे पेज आहे की ज्याच्यामध्ये आपण कॉस इनव्हर्स बघणार आहे. पण तो जो कॉस इनव्हर्स आहे तो 0 to 90 पर्यंत आहे, म्हणजे फक्त ऍक्यूट अँगल साठी आहे. आणि इथं निगेटिव्ह येतोय म्हणजे तो ऑप्टिक्स कडे गेलेला आहे. तर निगेटिव्ह कॉस असेल तर त्याचं कन्व्हर्शन पॉझिटिव्ह मध्ये करण्यासाठी ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. देअरफॉर आय विल राईट अगेन हियर कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस, आणि ही कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे मायनस 0.5732. इथं पुटअप केलं, मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 0.5732 हे आलं कॉस पाय मायनस थिटाची व्हॅल्यू. देअरफॉर पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 0.5732. कॉस इनव्हर्स कसा बघायचा? नॅचरल कोसाइन पेज ओपन करायचं. नॅचरल कोसाइन पेज ओपन केल्यानंतर 0.5732 ला क्लोज कुठला नंबर येतोय किंवा 0.5732 एक्झॅक्ट मिळतंय हे बघायचं ह्या ठिकाणी. बरोबर, इथं सपोज मला सापडलं 5732, तर इथल्या हॉरिझॉन्टल लाईनचा अँगल इथं बघायचा. व्हर्टिकल लाईनला तुम्हाला मिनिट मध्ये अँगल असेल, हॉरिझॉन्टल लाईनला डिग्री मध्ये अँगल असेल. आणि पुढं जर का अजून आपल्याला इथं व्हॅल्यू करेक्ट सापडली नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5736 सापडलं आणि आपल्याला पाहिजे आहे 32, तर 4 आपल्याला मायनस करायचा. मिड डिफरन्स कॉस्ट मध्ये मायनस करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे इथला मिड डिफरन्स मध्ये 4 असेल तर तो 4 घ्यायचा. या नॅचरल कोसाइन्स तुम्ही शिकून घ्या कसं बघायचं. मी आता डायरेक्ट टेक्स्टबुक मधलं तुम्हाला आन्सर सांगतोय, तर तुम्ही चेक करा नंतर. टेक्स्टबुक मध्ये आलेला आहे 55 डिग्री 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. ओके, तर ही व्हॅल्यू कोणाची आली? 180 मायनस थिटा. पण आपल्याला पाहिजे आहे थिटा, आणि त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे? therefore theta is equal to 180 डिग्री मायनस 55 डिग्री 2 मिनिट. इकडे लिहितोय मी. therefore theta is equal to 180 डिग्री मायनस 55 डिग्री 2 मिनिट. आता इथं पण सबट्रॅक्शन करत असताना एक काळजी घ्यायचं. इथं मिनिट आहे, इकडं मिनिट नाही आहे. आपल्याला सबट्रॅक्शन करत असताना मिनिट मधूनच मिनिट कॅन्सल करायचे आहे, डिग्री मधूनच डिग्री कॅन्सल करायचे आहे. आणि आपल्याला माहित आहे 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. त्यामुळे मी 180 डिग्री लिहिताना 179 डिग्री 60 मिनिट असं लिहिणार. 179 डिग्री 60 मिनिट मायनस 55 डिग्री 2 मिनिट. हा, ठीक आहे. आता 60 मिनिट मायनस 2 मिनिट म्हणजेच आलं 58 मिनिट. आणि 179 मायनस 55, 179 मायनस 55, 9 मायनस 4, 5 इज इक्वल टू 4, 7 मायनस 5 इज इक्वल टू 2 आणि 1, म्हणजेच हे आलं 124 डिग्री 58 मिनिट. दिस इज अवर आन्सर. ओके, तर त्याच्यावरती अजूनही बरेच न्यूमेरिकल्स असणार आहेत. मर्क्युरीसाठी जो अँगल असतोय तो कायम ऑप्ट्यूस अँगल असतोय. वॉटर साठी जर का आपण बघितलं तर तो अँगल ऍक्यूट अँगल येतोय. आपल्याला राईज वरनच कळते. राईज पॉझिटिव्ह असेल तर अँगल ऍक्यूट असणार आहे. राईज म्हणजे फॉल दिला असेल तर अँगल ऑप्ट्यूस असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यावरती नेहमी एमसीक्यू विचारले जाणार आहे. तर ते एमसीक्यू काय असणार आहेत बघा. जनरली एमसीक्यू मध्ये तुम्हाला काय काय विचारतील, तर कॅपिलरीची रेडियस मी डबल केली, ट्रिपल केली, हाफ केली, राईज वरती काय इफेक्ट होईल, ह्या बेसिसवरती बेसिक लेवलचे एमसीक्यूज तुम्हाला विचारले जातील. तर याची प्रॅक्टिस करा. अजून एक एक्झाम्पल अनसॉल्ड कॅटेगरीमध्ये पुस्तकातला आहे, पण मी ते तुमच्यासाठी सोडतोय. कारण का त्याच्यामध्ये वॉटर दिलेलं आहे. याच्यामधली वॉटर दिला असेल तर हाईट पॉझिटिव्हच येणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वॉटर आणि ग्लाससाठी नियरली 0 असतोय. कॅल्क्युलेशन्स इझी आहे. ते टेक्स्टबुक मधलं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.